हेलो हाय रेडियो सिटी 91.1 की मैं चुलबुली चेतना एंड फिलहाल मैं आई हूँ मोशी प्राधिकरण एरिया में। वेल देयर इज दिस ब्यूटीफुल प्रोजेक्ट ऑफ फरांडे स्पेसेस व्हिच इज वान्या। आई एम सुपर डुपर एक्साइटेड अंदर जाके वान्या का सैंपल फ्लैट देखने के लिए। सो सबसे पहले तो जो सारे लोग हमको देख रहे हैं, वेलकम टू रेडियो सिटी एंड लेट्स जस्ट गो एंड चेक कि वान्या एग्जैक्टली कैसा है, बिकॉज इसके बारे में बहुत कुछ सुना है। अब देखते हैं। वेलकम चेतना जी। थैंक यू आनंद, राइट? जी जी। सो ये है आनंद सर और मैं बहुत एक्साइटेड थी यहाँ पर आने के लिए बिकॉज ऑफ कोर्स फरांडे स्पेसेस के वान्या के बारे में बहुत कुछ सुना था एंड सैम्पल फ्लैट देखने की एक्साइटमेंट मुझे बहुत ज़्यादा है। सबसे पहले आप बताइए वान्या के बारे में क्या कहोगे? सबसे पहले मैं आपका स्वागत करता हूँ फरांडे स्पेसेस में। वान्या प्रोजेक्ट हमारा अभी जस्ट लॉन्च हुआ है। हाँ। आगे के लिए शो फ्लैट रेडी है। मेरे अच्छा। कलीग परमेश्वर सर आपको गाईड कर देंगे। सुपर ग्रेट। नमस्कार, मी परमेश्वर. आपण सॅम्पल फ्लॅटबद्दल माहिती घेऊ. ॲक्च्युली आपलं घर कसं असेल याची आपण प्रतिकृती रेडी करू. स्टार्ट करू आपण लॉबी स्पेसपासून. घराच्या आतमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर आपण गॉर्जियस लॉबी स्पेस आपण प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर आपण तुम्ही बघितलं तर आपण घरामध्ये एंट्री करू. इथे आपण 7.5 फुटाचं एंट्रन्स दिलं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस घरामध्ये एंट्री करतो लगेजेस कसे जातील किंवा आपण स्वतः कसे जाणार त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित असतं. त्याच्यासाठी आपण हाईट कम्फर्टेबल ठेवू. त्याच्यानंतर आपण सेफ्टीसाठी व्हिडिओ डोर कॉलिंग दिलेलं आहे. का? कारण टुडेज कंडिशनमध्ये सेफ्टी हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर आपण इथे लक्झरियस 5.5 बाय 4 फुटाचा लॉबी स्पेस दिलेला आहे. तिथे तुमची शूरॅक चांगल्या प्रकारे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. त्याच्यानंतर आपण इथे एंट्री करू. आपण आपला हा पहिला गेस्ट बेड दिलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता आपण बॉक्स फ्रेम दिलेले, वुडन मध्ये आपण डोर क्वालिटी दिलेले आणि इथे तुम्हाला अँपल ऑफ स्पेस भेटतोय गेस्ट बेड. 10.5 बाय 10.5 आपण साईज प्रोव्हाइड केली. आणि तुम्ही इथे बघितलात तर आपण विंडोच्या क्वालिटी तुम्हाला दिसतील 7 बाय 6.5 फुटाचे आपण साईजेस प्रोव्हाइड केले आहेत. म्हणजे अँपल ऑफ साईजेस. व्हेंटिलेशन आणि सनलाईट याच्यावरती आपण जास्त भर दिलेला आहे. त्याचबरोबर आपण आता हॉलमध्ये एंट्री करू. परत आपण इथे 6 फुटाचा लक्झरी आपण एंट्रन्स दिलेला आहे. तुम्ही बघाल इथे 16.7 बाय 12चा आपण साईजेस प्रोव्हाइड केलेले आहे. लेंथ 16.7 आहे आणि विड्थ आपण 12 फुटाची दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला जो वाव फील येतोय ऍक्च्युअली मध्ये तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील. तुम्हाला अशा प्रकारचा लिव्हिंग पाहिजे, त्या प्रकारचं वाव स्पेस आलं पाहिजे. आपण लिव्हिंगला अटॅच इथे बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे. परत तुम्हाला वाव फील येणार आहे. का? तर आपण 12 बाय 4.5 फुटाच्या लक्झरी बाल्कनी दिले. याच्यामध्ये प्लस पॉईंट हा आहे की आपण ऑड इव्हन प्लॅन दिलेलेच नाही. प्रत्येक बाल्कनी कवर्ड असते. त्याच्यामुळे तुम्हाला प्रायव्हसी डिस्टर्बन्सचा काही फरक पडणारच नाही. पण 100% प्रायव्हसी ते मेंटेन राहणार. त्याचबरोबर हा तुमचा फ्रंटचा लुकआउट जर बघितला 100% तुम्हाला व्हेंटिलेशन आणि 100% सनलाईट तुमच्या आतमध्ये येणार. प्रॉपरली तुम्ही दोन्ही साईडला व्हर्टिकल हँगिंग गार्डन तुम्ही बनवू शकता. इथे आपण 10 बाय 5.5चा हा क्यूटसा डायनिंग स्पेस दिलेला आहे. म्हणजे घरामध्ये ज्याप्रमाणे हॉलचं व्हॅल्युएशन असतं त्याचप्रमाणे डायनिंगचं पण व्हॅल्युएशन असतं. तुम्ही तुमचे चांगले क्षण तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. शी इज माय कलीग सिया. सो ये है किचन और किचन के बारे में आप हमको बताओगी. सो टेल अस अबाउट नाव किचन म्हटलं की गृहिणीच्या जेवणाचा प्रश्न असतो आणि जेवढं जास्त आय स्पेस किचन तेवढी ती शी इज हॅपी. राईट. नाव तुम्ही पाहाल की इतर कुठे गेलं तर तुम्हाला 8x8चं स्मॉल किचन असतं. इथे आपण 10x8चं दिलं ऑलमोस्ट. सो 2 फुटाची जी एक्स्ट्रा लेंथ आहे त्या लेंथमुळे फ्रीजची स्पेस सोडून सुद्धा तुम्हाला खूप मोठा एलशेपचा किचनचा ओटा मिळतो. सो यू गेट मोर स्पेस टू कुक. ठीक आहे. आणि अजून एक ह्या किचनची खासियत ही आहे की इथे आपण इझिली वायपेबल मॅट फिनिश टाईल्स दिल्या आहेत. तर स्टेन फ्री आहे. इथे डाग पडणार नाही. पडला तर तो लगेच पुसला जाईल. ठीक आहे. त्यामुळे क्लीन राहील तुमचं किचन. त्यानंतर ज्या प्लंबिंगच्या फिटिंग्स आहेत त्या सगळ्या जागवारच्याच दिलेल्या आहेत विच इज अ टॉप मोस्ट ब्रँड. अजून एक जी खासियत आहे किचन मध्ये जी फक्त आम्हीच दिलेली आहे इथे तुम्हाला वान्यामध्येच मिळते फरांडे स्पेसेस कडून की इथे नॉर्मली भिंत असते आणि ड्राय बाल्कनीसाठी एक एंट्रन्स असतो. वेळेस आपण इथे तुम्हाला स्लायडिंग डोर्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे स्लायडिंग बंद ठेवा किंवा उघडं ठेवा पूर्ण किचनवर दिवसभर तुम्हाला भरभरीत सूर्यप्रकाश मिळतो. ठीक आहे. कारण आपले 3 साइड ओपन फ्लॅट्स आहेत तर ड्राय बाल्कनी सुद्धा ओपन एरिया फेसिंग असणार आहे. ड्राय बाल्कनी जस्ट देण्यापुरती छोटीशी दिलेली नाहीये. ड्राय बाल्कनी सुद्धा स्पेशियस दिलेली आहे तुम्हाला. 9.6 म्हणजे 9.5 बाय 3.25 एवढी मोठी ड्राय बाल्कनी आहे.
प्लस डबल सिंक तुम्हाला दिलेला आहे. आता स्वयंपाकासाठी कुकिंगसाठी वेगळा सिंक आणि त्याच्या दीडपट मोठा तुम्हाला भांडी घासण्यासाठी वेगळा सिंक दिलेला आहे. Wow. I feel like staying here now. Really. It is actually this wow factor is because of the extra spaciousness of common bedroom. Correct. कॉमन बेडरूम जनरली छोटी देतात. Correct. ठीक आहे. इथे Correct. आपली मास्टरच्या साईजची ऑलमोस्ट कॉमन बेडरूम आहे 10x11. एक्स्ट्रा बेड तुम्हाला अगेन इथे पण मिळालेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे स्पेशियस दिसते. Right. विथ दिस एक्स्ट्रा लार्ज साईज विंडो वी स्टार्ट फ्रॉम द बॉटम अँड गोज इन ऑलमोस्ट रूफ. तर ही जी एक्स्ट्रा लार्ज साईज विंडो आहे त्याच्यामुळे तुमच्या पूर्ण रूम मध्ये अँपल ऑफ सनलाईट अँड अँपल ऑफ व्हेंटिलेशन वारा आणि सूर्यप्रकाश Wow. खूप छान राहतो. ठीक आहे. आणि त्याला आपण मॉस्किटो नेट्स पण दिलेले आहेत आणि ग्रिल्स पण देणार आहोत. ओके. वाईड स्पेस आहे त्याच्यामुळे जे कॉमन बेसिन आहे ते तुम्हाला बाहेरच दिलंय. तर डायनिंग यूज करून किंवा कॉमन बेडरूम मध्ये तुम्ही काही खाल्लं तर तुम्ही इथे हँड वॉश करायला येऊ शकता. डायरेक्टली आत कॉमन वॉशरूम मध्ये जायची काही गरज नाहीये. नाव इवन दिस इज स्पेशियस. नॉर्मली 4x7 4x7 हेच डायमेन्शन असतं दोन्ही वॉशरूमचं बऱ्याच ठिकाणी. इथे मात्र तुम्हाला 7.5 फुटाची विड्थ मिळाली. ओके. 7.7 इज द विड्थ विच इज 7 इंचेस एक्स्ट्रा. आणि अगेन त्याच्यामुळे स्पेशियसनेस आलाय इव्हन कॉमन वॉशरूम. अँड इव्हन ह्या विंडोज ज्या आहेत त्या विंडोज सुद्धा व्यवस्थित चांगल्या विड्थच्या आहेत. त्याच्यामुळे पूर्ण वॉशरूम मध्ये अगेन तुम्ही गेला तर वॉशरूम मध्ये तुम्हाला कळतं की अंधार वाटतो आपल्याला बऱ्याचदा कारण खिडक्या पण छोट्या असतात आणि इव्हन वॉशरूमचा साईज पण छोटा असतो. इथे मात्र तुम्हाला खिडक्यांची रुंदी पण खूप छान मिळाली आहे. सो तुम्हाला पूर्ण वॉशरूम मध्ये व्यवस्थित सनलाईट मिळेल दिवसभर. दिवसा स्विच ऑन करण्याची लाईटचा काही गरज नाहीये. Now again a very private space that is master bedroom. Very important. Yeah. Master bedroom has to be spacious. Correct. Okay. Has Extra spacious असेल तर we feel extra good. Yeah. Right. So ह्याला तुम्हाला नॉर्मली 10x12 ची साईज असते. इथे मात्र तुम्हाला 8 इंचेस परत एक्स्ट्रा विड्थ मिळालेली आहे. तर तुमचं कबर्ड बसून सुद्धा तुम्हाला There's a lot of space. space to move in. Correct. ओके. तो एक स्टँडिंग सिट आउट टाईप आपण दिलेला आहे. Oh, nice. स्टँडिंग बाल्कनी टाईप. Great. ओके. सो like it is literally a master bedroom with attached private sit out as well. Correct. And extra spacious तुम्हाला वॉशरूम पण मिळतं which is more spacious than common. म्हणजे कॉमनच ऑलरेडी एवढं स्पेशियस होतं Right. प्लस एक्स्ट्रा स्पेस तुम्हाला मास्टर मध्ये पण मिळतं. यात तुम्हाला ऍक्च्युली अर्धा फूट जास्त लेंथ मिळते. Okay. यू गेट मोर 6 इंचेस लेंथ त्याच्यामुळे ते एक्स्ट्रा स्पेशियस झाले आहे. अच्छा. अँड देन ह्या ज्या टाईल्स दिसत आहेत हा. त्या तुम्हाला एक्स्ट्रा ग्लॉसी टाईल्स आहेत. मार्बल फिनिश टाईल्स आहेत. ओके. विच यू विल गेट सेम. अँड इथे अँटी स्किड टाईल्स असतील बिकॉज दिस इज शॉर एरिया. Correct. अगेन सगळे प्लंबिंग फिटिंग फिक्चर जागवार अँड आरएकेचे सगळे हा. सॅनिटरी फिटिंग फिक्चर. अँड यू आर गेटिंग एक्स्ट्रा विड्थ मिळते तुम्हाला इव्हन विंडोला. सो अगेन ह्याच्यात सुद्धा तुम्हाला खूप छान सनलाईट मिळेल दिवसभर. आय एम शुअर तुम्हाला आवडलं असेल. मला खूप आवडलं. इट्स व्हेरी ब्युटिफुल. जस्ट लाईक आय सेड यू की आय फील लाईक staying here now. Yeah. So it's very beautiful. I'm sure Pune will love it too. But if people want to come and see the sample flat, they can come here, right? Yeah, they can come here any time. आपलं सेल्स ऑफिस जे आहे ते राईट फ्रॉम मॉर्निंग टिल इवन वीकेंड्स आता रात्री 10 पर्यंत पण आम्ही असतो. Oh. सो वी आर हियर 24/7 फॉर यू. मेरे साथ फिलहाल है अभिनव फरांदे सर जो कि है डायरेक्टर फरांदे स्पेसेस के. वेल सबसे पहले वेलकम टू रेडियो सिटी. Thank you so much. So well, this is a beautiful place and Vanya, we are going to be talking about Vanya today. So Faraday Spaces के बारे में अगर कहूँ तो I belong to PCMC area and I know like it's a huge name. Just not PCMC but Pune and सारी जगहों पर लोग आपको जानते हैं. So Faraday Spaces ने एक benchmark set किया है. स्पेशली इन दिस एरिया इफ यू से कि फरांडे स्पेसेस का है तो फिर वो ट्रस्ट वाला थिंग जो है वो ऑटोमेटिकली आ जाता है. सो थैंक यू सो मच फॉर गिविंग ऑल ऑफ अस दिस ट्रस्ट सबसे पहले. It's our pleasure. Yes, and अभी फिलहाल you've come up with this beautiful project which is called Vanya. So Vanya के बारे में हमको क्या कहोगे? So before I begin with Vanya, let me talk about the location. So Okay. Moshi as a location has given a lot to Faraday Spaces because our humble beginnings have started in Moshi. Faraday Spaces started with standalone buildings, a few of them, then we moved to gated communities from smaller to larger sizes, and then came Woodsville and Elaxis, right? So Woodsville
we have completed 3 phases of it, Right. and there are about 1,500 families already living. Great. And to tell you, like the way you said previously, how we have a certain reputation, and Woodsville is what has helped us to cement that reputation. Right. Because the scale, the township, it's just amazing. People have loved it. Yeah, I think about Woodsville, यहाँ पर अगर किसी को एड्रेस भी पूछना हो कि Right. वेयर एग्जैक्टली इज दिस और दैट लोकेटेड, जैसे कि वुड्सविल से सीधा आ जाओ, लेफ्ट आ जाओ, राइट आ जाओ, Absolutely. दैट इज एग्जैक्टली हाउ you've established it. Exactly. You're very right on that part. And so why do we end the legacy of Right. Woodsville there, right? हाँ. And that is why we are introducing Vanya now. Superb. Is there anything about Vanya specifically which you would want to share to all our viewers? So Vanya meaning forest. So there's a lot of greenery that we're planning. We have special landscape designers who are going to be doing the landscape designing for the project. 12 months around, whole year, entire year, it's going to be green everywhere. So there's a lot of plenty of open spaces around. Correct. Yeah. Super. Thank you so much for talking to us. There are a lot of people watching to you right now. Is there any message which you would want to give out to all our viewers? Do visit our website, have a look at Vanya if you are interested in buying a home. Do visit. We have very special offers going on, and it's an amazing location, as you know. It is definitely a beautiful location. Thank you so much for talking to us. Thanks a lot. Thank you for having me. FM मोलितो रेडिओ सिटी 91.1. ये बात आपल्यासोबत सध्या हॅपी कस्टमर्स आहेत आणि दे आर सुपर डुपर हॅपी. वेल, वुड्सविल जे की लार्जेस्ट रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे, या लार्जेस्ट रेसिडेन्शियल प्रोजेक्टवरनं अपग्रेड आता हे होणार आहेत. आणि काय हे अपग्रेड तुम्ही होताय त्याबद्दल सगळ्यांना सांगा. खूप खुशी आय एम शुअर तुम्हाला सध्या वाटते. ओके. माझं नाव आनंद कुलकर्णी आहे आणि मी वुड्सविले फेज 3 मध्ये आता सध्या राहतो. आणि वुड्सविले मी का सिलेक्ट केलं परांदेचं, म्हणजे हे माझं फर्स्ट इन्व्हेस्टमेंट होतं. ते म्हणते तर आपलं पहिला घर इन्व्हेस्टमेंट होतं आणि मी सिलेक्ट केले आणि राहायला पण आलो. आणि मेनमध्ये मी बुक करायच्या अगोदर विचारलं असं बिल्डर्स आहेत, कोण बिल्डर आहे, परांदे, डोळे बंद करून बुक करा असं म्हणते. कनेक्टिव्हिटी तुम्हाला बोललेले ऑलरेडी मी. आणि नंतर शाळा जवळ आहे आणि पोरांना खेळायला वगैरे आहे. आणि मेन मध्ये सिक्युरिटी, दॅट इज सिक्युरिटी अँड सेफ्टी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल्सो मूविंग टूवर्ड्स द किड्स नाउ, सो आई एम श्योर आपको बड़ी खुशी होती होगी अभी कि ये हमारा ड्रीम होम जो है वो हमको मिल गया है. सो क्या आपको सबसे ज्यादा अच्छा लगा यहाँ पे? अच्छा तो खेलने के लिए मुझे बहुत अच्छा लगा फर्स्ट ऑफ ऑल. एंड उधर जो क्लीनलीनेस एंड एव्हरीथिंग सेफ्टी अँड ऑल आय जस्ट लव्ड इट. मला स्विमिंग पूल पण खूप आवडले. मला इंडोर गेम्स पण खूप आवडले. त्यामध्ये टेबल टेनिस सगळे आहे, जिम पण आहे, सगळे आहे. ते वर पण एक गार्डन आहे, ते पण खूप चांगले. सो वेल, दिस वाज कुलकर्णी फैमिली जो कि बहुत ज्यादा खुश है यहाँ पर घर बुक करके. थैंक यू सो मच हमसे बात करने के लिए. एक बार फिर से FM बोले तो रेडिओ सिटी 91.1. सो भरपूर साऱ्या हॅपी कस्टमर्स सोबत, हॅपी फॅमिली सोबत आपण इकडे बोलतोय आणि ही फॅमिली सध्या माझ्यासोबत आहे. मॅम, सगळ्यात आधी तुमचं नाव सांगाल सगळ्यांना. गीतांजली मिलिंद बारा. गीतांजली मॅम, फरांदे स्पेसेस ट्रस्टसाठी खूप जास्त फेमस आहे आणि याचं एक उदाहरण तुम्ही आहात. म्हणजे तिसरं घर तुम्ही आता यांच्यासोबत बुक करताय. सो काय सांगाल फरांदे स्पेसेस सोबतचं जे काही असोसिएशन तुमचं आहे इतक्या टाइमपासून? फरांदांबरोबरचं आतापर्यंतचं हे माझं तिसरं घर आहे. पहिलं सगळ्यात स्टार्टिंगचं ज्यावेळेस त्यांचं प्रोजेक्ट नवीनच होतं त्यावेळेस त्यांच्या प्रोजेक्टमध्ये पहिला बंगलो बुक केलेले आम्ही आहोत. वाव, सुपर. त्याच्यानंतरचं हे आमचं दुसरं एलेक्सेसमध्ये आहे आणि तिसरं आता फरांदे वुड्सविला फेज 3 मध्ये आहे. ग्रेट. वाढण्याचा विचार करतोय फोर्थसाठी. रेफरही केलेला आहे आम्हाला आनंदी. त्या हिशोबाने आम्हाला प्रोजेक्टही आवडलेला आहे आणि त्याचं जे डिझायनिंग केलेलं आहे 2.5चं ते खूप अमेझिंग आहे. मॅम, मला सांगा की तुम्हाला वान्या तुम्ही आता पाहिलं कसं वाटतं? खूप छान, खूप स्पेशियस आहे आणि जे 2.5 BHK ते तर एकदम भरपूर छान आहे, खूप मस्त आहे. आणि त्याला बघितल्यावर असं वाटतं की नाही घर पाहिजे ते इथेच पाहिजे. अरे भाई, क्या बात है. सो ये ड्रीम होम का जो सपना है वो आपका यहाँ पर पूरा होगा, आई एम श्योर. सो ऑल द बेस्ट त्यासाठी. सर, तुम्ही काय सांगा? आम्हाला फरांद्याचा असा अनुभव आहे की कुठलीही कंप्लेंट केली तर ते पंचायत इंजिनियर वाव, त्यांचं सेल्स स्टाफ
फॉलो करतो. सो तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन. आय जस्ट विश भरपूर फरांदेसोबत घरं तुम्ही अजून बुक कराल आणि अशीच प्रगती कायम तुमची होत राहू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. खूप छान.